वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. घरकुल लाभार्थ्यांना गौण खनिज परवानगीसाठी नाहक विलंब. शिवसेनेचा प्रशासनाला इशारा. 2 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिज उत्खनन परवानगीसाठी तहसील कार्यालयाकडून होत असलेल्या नाहक विलंबाविरोधात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. देशीवाडी येथील घरकुल लाभार्थ्यांनी गौण खनिज परवानगीसाठी दिनांक 12 सप्टेंबर रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अधिकृत अर्ज सादर केला. मात्र आजतागायत संबंधित अर्जावर कोणताही लेखी अथवा तोंडी निर्णय देण्यात आलेला नसल्याने घरकुल बांधकाम पूर्णपणे रखडले. शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना गावठाण किंवा नदीतील गौण खनिज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश असताना तसेच महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी 15 दिवसात परवानगी देण्याचे आदेश दिले असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या विलंबामुळे लाभार्थ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावे लागत असून पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे. शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत या प्रेस नोटच्या दिनांकापासून 2 दिवसांच्या आत गौण खनिज परवानगी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना ठाकरे गट व घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. सदर आंदोलनास संपूर्णतः स्थानिक प्रशासन जबाबदार राहील अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने मांडली. किशोर अप्पा वाघ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धुळे, तुषार गवळी, तालुका प्रमुख पिंपळनेर अतुल चौधरी, शहर प्रमुख पिंपळनेर मनोज खैरनार, उपतालुका प्रमुख खुशाल वाडेकर, उपविभाग प्रमुख पिंपळनेर चिंतामण ठाकरे अनेक शिवसैनिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर.